सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। गणेशोत्सव ईद-ए-मिलाद एकोप्याने साजरे करा। जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांचे आवाहन। देऊळगाव राजा बालाजी नगरी ही एकतेची नगरी म्हणून ओळखली जाते। ही ओळख कायम ठेवा। आगामी गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद एकोप्याने साजरा करा असं आवाहन नव्याने बुलढाणा जिल्ह्यात रुजू झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी केले। येथील नगरपालिका सभागृहात आगामी श्री गणेशोत्सव विसर्जन व ईद-ए-मिलाद निमित्त शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम, पालखीचे प्रशासक अरुण मोकळ यांची प्रमुख उपस्थिती होती। तर देऊळगाव राजा, शिंदखेड राजा, किणगाव राजा, अंडेरा येथील शांतताप्रिय नागरिक, सरपंच, तंटामुक्तीचे अध्यक्ष, शांतता समिती सदस्य उपस्थित होते। प्रास्ताविक करताना मनीषा कदम यांनी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना विसर्जन मिरवणुकीची संदर्भात सूचना दिल्या। विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागणार नाही यासाठी गणेश मंडळाचे पदाधिकारी यांची ही जबाबदारी निश्चित करीत मिरवणुकीत गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी युवकांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी स्वतः उपस्थित राहण्याचं आवाहन केलं। विसर्जन मिरवणुकी दरम्यान डीजे पेक्षा परंपरागत वाद्य वाजवण्यात यावे। विरोधी किती वाहनाचे चालक मद्यप्राशन करणार नाही याची खात्री मंडळाच्या सदस्यांनी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत। उत्तर पोलीस अधीक्षक महामुनी यांनी या प्रसंगी मार्गदर्शन केले। पुढे बोलताना विश्व पानसरे यांनी सण उत्सवादरम्यान कुठल्याही समाजाच्या भावना दुखवणार नाही याची विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलं। त्याचबरोबर समाजात अशांतता पसरवणाऱ्या तसंच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या समाजकंटकांच्या पोलीस प्रशासन मुसक्या आवळणार असून कुठल्याही गुन्हेगाराला सोडण्यात येणार नाही असा निर्माणीचा इशारा त्यांनी दिला आहे। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ठाणेदार संतोष महल्ले यांनी केले। यावेळी अंडेरा ठाणेदार विकास पाटील, शिंदखेड राजाचे ठाणेदार शेळके व किणगाव राजाचे ठाणेदार नरवाडे, दे राजा येथील PSI दत्ता नरवाडे, भरत चिरडे यांची उपस्थिती होती। या प्रसंगी नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून दादा व्यवहारे, सिद्देक कुरेशी, सूरज हनुमंते यांनी आपले मनोगत व्यक्त केले। सदर बैठकीला सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी बब्बू कोटकर। तुम्ही तुमच्याकडून ही खात्री दिली पाहिजे की असा माणूस आमच्या मंडळात किंवा आमच्या ग्रुपमध्ये नाचायला येणार नाही, ही खात्री मंडळाने दिली पाहिजे। आता एकच माणूस, एक दोन माणसं असतात, आपण अनेक वक्ते म्हणेल, आपण थोडं म्हणतात, एक दोन माणसं असतात जी ज्या उत्सवाला गालबोट लावतात, एक दोन माणसं की म्हणजे एखाद्या अंमली पदाच्या अंगाखाली घोषणा देतात, तर तसेही घोषणा देतात, उत्सवाला गालबोट लावतात। अशी माणसं मिरवणुकीमध्ये येणार नाहीत याची खात्री मंडळाने दिली पाहिजे। आणि अशी जर येत असतील, जर ऐकत असतील, त्याची नाव आम्हाला आहे, त्याच्यावर कारवाई आम्ही करू। शेवटी सरते सांगतो आपल्याला की सर्व समाजांनी एकत्र येऊन शांततेत एकोप्यानं हा सण साजरा करायचा आहे। हा सण ज्यांनी साजरा करून सुरू केलं त्यांची काय भावना होती, त्या भावनेचा आपण आदर करू आणि हा सण साजरा करू।